चव्हाण 23 मे रोजी पुण्यामधून फरार झाल्याची माहिती आली आणि यानंतर त्याचं लोकेशन पोलिसांनी 3 ठिकाणी ट्रेस केलेलं होतं. तर निलेश चव्हाण बाय रोड पुणे, दिल्ली आणि गोरखपूर मार्गे नेपाळ बॉर्डरवर पोहोचला होता आणि देश सोडून पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. तेव्हाची ती दृश्य आपण सीसीटीव्ही दृश्य बघतो, ज्यामध्ये आपल्याला नेपाळमध्ये कसा पोहोचून प्रवास केला, कशा पद्धतीने नेपाळपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला बघायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय निलेश चव्हाण आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड प्रकरणी त्याच्यावरती आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. दरम्यान नेपाळपर्यंत पोहोचण्याचा निलेश चव्हाणचा प्रयत्न होता आणि तीच दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत. सीसीटीव्हीचा व्हिडिओ आपण बघतो, ज्यामध्ये निलेश चव्हाण आपल्याला बॅग घेऊन बसमधून उतरताना दिसतोय. निलेश चव्हाण खरं तर रस्त्याच्या मार्गाने पुण्यानंतर दिल्ली आणि दिल्ली गोरखपूर मार्गे नेपाळ बॉर्डरवरती पोहोचण्याचा प्रयत्न होता आणि देश सोडून पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. आणि याच प्रवासातली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. सीसीटीव्हीची दृश्य आपण बघतो, ज्यामध्ये निलेश चव्हाण आपल्याला बॅग घेऊन बसमधून खाली उतरताना दिसतोय. मग अनेक दिवस पोलीस त्याच्या मागावरती होते, अनेक पथकं त्याच्या मागावरती होते आणि तपास यंत्रणांना अखेर त्याचा शोध लागलेला आहे. नेपाळपर्यंत रस्त्याच्या मार्गाने पोहोचण्याचा निलेश चव्हाणचा प्रयत्न होता. निलेश चव्हाण रस्त्याच्या मार्गाने पुणे, दिल्ली, गोरखपूर आणि गोरखपूरच्या मार्गे नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचलेला होता आणि देश सोडून पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. तर निलेश चव्हाण पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आणि सगळी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. दिल्ली